भोंदूबाबा अशोक खरातची आज पुन्हा एसआयटी चौकशी होणार आहे। एसआयटी अधिकारी चौकशीसाठी पोहोचलेले आहेत। आयकर विभागाचे अधिकारी सुद्धा अशोक खरातची चौकशी करण्याची शक्यता आहे। एसआयटी अधिकाऱ्यांसोबत आयकर विभागाचे अधिकारी सुद्धा आता पोहोचलेले आहेत। भोंदूबाबा खरातचे एक कारनामे आता समोर येऊ लागलेले आहेत। एसआयटी चौकशी त्याची सुरू असतानाच आता आयकर विभागाकडून सुद्धा त्याच्या मालमत्तांची उत्पन्नाच्या स्रोतांची चौकशी जी आहे ती केली जाणार आहे। एसआयटी अधिकारी आता चौकशीसाठी पोहोचलेले आहेत। आयकर विभागाचे अधिकारी सुद्धा अशोक खरातची चौकशी करण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। तर नाशिकमध्ये भोंदू खरात प्रकरणामध्ये आयकर विभागाची एंट्री झालेली आहे। एसआयटी तपास सुरू असतानाच आर्थिक चौकशीला सुद्धा वेग येणार आहे। खरातच्या मालमत्ता आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची चौकशी आणि तपासणी होणार आहे। उत्पन्नाचे स्रोत आणि आयकर विवरणपत्रांची पडताळणी होणार आहे। देणगीदार, भागीदार आणि आर्थिक मदत करणारे आता रडारवर आलेत। बँक व्यवहार आणि रोख रकमेच्या हालचालींची चौकशी आहे। एसआयटी पथकाकडून खरातची कुंडली बाहेर काढण्यात आली आहे। 52 मालमत्ता उघडकीस आल्या। खरातचे जमीन व्यवहार करणारा एजंटही पोलिसांच्या ताब्यात आहे। आयकर विभागही खरातच्या मालमत्तांचा सखोल तपास करणार आहे। नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अशोक खरातच्या मालमत्ता आहेत। सिन्नर, गंगापूर, नाशिक शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर जमिनी आहेत। 52 सातबाऱ्यांवर खरातचं नाव आहे। अनेक ठिकाणी संशयास्पद नोंदी आहेत। सामायिक सातबाऱ्यांवर अनेक अधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याची चर्चा आहे। 11 मालमत्ता पूर्णतः खरातच्या नावावर असल्याची माहिती आहे। अशोक खरातनं फसवणुकीतून कोट्यवधींची माया जमवल्याचा आरोप आहे। भोंदूबाबा अशोक खरात विरोधात तक्रार देण्यासाठी आणखी 3 महिला पुढे आल्यात। पोलिसांनी विश्वासात घेतल्यानं महिला तक्रार देण्यासाठी तयार झाल्यात। भोंदूबाबा आणि ऑफिस बॉय नीरज जाधवची पुन्हा समोरासमोर चौकशी होणार आहे। कालही दोघांची समोरासमोर बसून चौकशी झाली होती। काल चौकशीच्या वेळेला दोघांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाल्याची सूत्रांची माहिती आहे। भोंदूबाबा अशोक खरात आणि ऑफिस बॉय नीरज जाधवची एसआयटीनं समोरासमोर चौकशी केली आहे। समोरासमोर बसवून करण्यात आलेल्या चौकशीमध्ये खरात आणि नीरज जाधवमध्ये शाब्दिक खडाजंगी झाल्याची सूत्रांची माहिती आहे। चौकशीमध्ये नीरज जाधवकडून 40 महिलांचे नंबर हस्तगत करण्यात आले। नीरज जाधवकडून आणखीन काही लँड एजंटचे नंबर हस्तगत करण्यात आले। अशोक खरातची एसआयटीकडून 7 तास सखोल चौकशी करण्यात आली। चौकशी दरम्यान पोलिसांनी खरातचा जबाब लिहून घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। चौकशीनंतर अशोक खरातला पोलीस कोठडीमध्ये नेण्यात आलं। पुढे काय होणार? भायखळ्यातून परब तर पुण्यातून जासूदचीही एसआयटी चौकशी होणार आहे। अशोक खरातच्या बड्या भक्तांच्या शोधासाठी सीडीआर तपासला जाणार। गृह विभागाची पूर्वपरवानगी घेऊन एसआयटी सीडीआर तपासणी करणार। अशोक खरातची 3 दिवसांमध्ये 20 तास चौकशी करण्यात आली। भोंदूबाबाच्या बैठकीसाठी शिर्डीमध्ये 3 हॉटेलमध्ये बुकिंग होतं अशी सूत्रांची माहिती आहे। भोंदूबाबाचा साथीदार विनोदनं आलिशान हॉटेल्स बुक केल्याची माहिती आहे। भोंदूबाबासाठी एक पंचतारांकित हॉटेल बुक करण्यात आलेलं होतं अशी सूत्रांची माहिती आहे। आणि दुसरं हॉटेल अधिकाऱ्यांसाठी बुक होतं आणि बुक केलेल्या तिसऱ्या हॉटेलमध्ये बैठक झाली अशी सूत्रांची माहिती आहे। नाशिक महिला अत्याचार प्रकरणातील कॅप्टन अशोक खरात याला अटक करण्यापूर्वी काही दिवसांपूर्वी शिर्डीच्या आलिशान हॉटेलमध्ये त्याची IAS अधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी जे आहेत त्यांच्यासोबत एक बैठक झाल्याची माहिती समोर आलेली आहे। आणि त्या अनुषंगाने आता शिर्डी पोलीस आणि एसआयटी टीम जी आहे ती तपास करते। जवळपास 3 हॉटेल अशी आहेत की ज्या ठिकाणी एका हॉटेलमध्ये कॅप्टन अशोक खरात थांबलेला होता, तर दुसऱ्या हॉटेलमध्ये जे IAS अधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी असेल त्यांचा स्टाफ थांबलेला होता। तर बैठक जी आहे ती तिसऱ्या हॉटेलमध्ये झाली। या अनुषंगाने आता तपास देखील पोलीस करतायत। ही जी चर्चा आहे किंवा बैठक आहे ही शिर्डीतील एका विनोद नामक त्याच्या अशोक खरातच्या पंटरने घडवल्याची माहिती समोर येते। आता या विनोदची चौकशी देखील पोलिसांकडून होण्याची शक्यता आहे। कशा पद्धतीने ही बैठक घेण्यात आली आणि कोणते अधिकारी त्यामध्ये सामील होते आणि कोणत्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली, खरं बघितलं तर माहिती अशी समोर येते। आणि अंजली दमानिया ज्या पद्धतीने सांगितलं की मुंबई येथील काही प्रशासकीय अधिकारी जे आहेत, डेप्युटी कलेक्टर जे आहेत ते या बैठकीत होते आणि अशोक खरातचं फायनान्शियल डील जे आहे ते सगळं ते बघत होते। आणि अशोक खरातला अटक केल्यानंतर त्याच्या वकिलाची फी असेल किंवा जे पोलीस कारवाईमध्ये जी मदत लागणार त्या अनुषंगाने त्याला मदत जी आहे ती मिळत आहे। मात्र शिर्डीत ही झालेली बैठक जी आहे
ही कोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर झाली आणि कोण अशोक खरातशी कनेक्टेड आहे आणि शिडीशी त्याचं कनेक्शन काय याची तपास जो आहे तो आता यासाठीकडून करण्यात येतो आहे. आता या तपासात काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अमित समी, मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी. भोंदू अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो असं भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंचं म्हणणं आहे. तर अशोक खरातचा एन्काउंटर होणार नाही, त्याला कायद्यानं फाशी झाली पाहिजे. पोलिसांनी नाही तर आयोगानं अशोक खरातला वाचवलेला आहे. रुपाली पाटील यांचा तृप्ती देसाईंना हा टोला आहे. अशोक खरातला हजर केलं जाणार आहे. तेव्हा या नेत्यांची पुढे नावं येऊ नयेत किंवा त्यांची जी काही त्याच्याशी असलेले संबंध आहेत ते उघडकीस येऊ नयेत, यासाठी एकच मार्ग राहतो, तो म्हणजे अशोक खरातला संपवण्याचा. आणि म्हणूनच अशोक खरातचा एन्काउंटर करण्याचं पूर्णपणे प्लॅनिंग आहे. आणि म्हणूनच मी आव्हान केलेलं आहे मुख्यमंत्र्यांना की हा डाव उधळून लावा, कारण हे रॅकेट जे आहे ते उद्ध्वस्त करण्याची आता वेळ आलेली आहे. हे रॅकेट जनतेच्या समोर आलं पाहिजे, ही टोळी समोर आली पाहिजे. पोलिसाच्या ताब्यात अशोक खरात आहे, त्याच्यामुळे आणि SITच्या ताब्यात, आता SIT त्याचा तपास करतात, त्याच्यामुळे अशोक खरातासारख्या नराधमाला, बायकांच्यावर अत्याचार करणाऱ्याचा एन्काउंटर कोणीही करणार नाही. उलट तृप्ती देसाई ताईला माझी विनंती आहे, तुम्ही कोर्टात जाऊन त्याच्या तोंडाला काळं फासलं पाहिजे. महिलांच्या इब्रतीचा, इज्जतीचा, सुरक्षतेचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे एन्काउंटर वगैरे त्याचा काही होत नाही. त्याला होणार तर त्याला फाशीच झाली पाहिजे. भोंदूबाबा खरातचं प्रकरण तृप्ती देसाईंनी वर्षभर का दाबलं असा सवाल केलाय संगीता तिवारींनी. वर्षभर प्रकरण दाबून का ठेवलं याचं उत्तर देसाईंनी द्यावं असं संगीता तिवारींनी म्हटलंय. तर मुख्यमंत्र्यांकडे प्रकरण नेण्यासाठी आम्हीच मध्यस्थी केली असं तृप्ती देसाईंनी म्हटलंय. आज या प्रकरणामध्ये जे आंदोलन करतायत त्याचं श्रेय आमचं असं देसाईंचं म्हणणं आहे. नाव घेऊ इच्छित नाही, पण अगदी खूप छानपणे बसून त्या सांगत होत्या की माझ्याकडे ही माहिती आहे, माझ्याकडे ती माहिती आहे. तर तेव्हा त्या पत्रकार ज्या मॅडम होत्या त्या म्हटल्या आपण यांना भेटायला आलो, 1 वर्षापासून यांना सगळं माहिती होतं. मग माझा हा प्रश्न आहे, जर तृप्ती देसाईंकडे 1 वर्षापासून व्हिडिओज होते, फोटोज होते, माहिती होती, मग 1 वर्ष तुम्ही कोणाची वाट बघत होतात? 1 वर्षात जेवढ्या महिलांनी यौन शोषण सोसलं त्याच्या गुन्हेगार मग तृप्ती देसाई पण आहेत ना. मग करा त्यांच्यावरही आरोप, करा त्यांच्यावर गुन्हा दाखल. की 1 वर्ष तुम्ही हे अत्याचार होत असताना गप्प का बसले? आज सगळं बाहेर निघाल्यावर तुम्ही जाग्या झालात का? मग 1 वर्ष तुम्ही हे प्रकरण तृप्ती देसाई दाबून का ठेवलं? याचं उत्तर द्या आम्हाला. जे कोणी माझ्या विरोधात स्टेटमेंट करतायत किंवा बोलतायत त्यांना मला हेच सांगायचं आहे की हे प्रकरण तडीस नेऊपर्यंत, मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे आहे ते आमच्यासारखे लोक तिथं मध्यस्थी आहेत आणि म्हणून हे बाहेर येऊ शकलं. आणि हे प्रकरण बाहेर आल्यानंतर तुम्ही आता हे जे टीव्हीवर बाईट देताय, आंदोलनं करताय, हे सगळं श्रेय आम्हाला जातं. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये चाकणकरांना मुख्य सूत्रधार करावं असं ठोंबरे पाटलांनी म्हटलंय. खरातला वाचवण्याचा प्रयत्न होतोय, चाकणकरांना अटक झाली पाहिजे असं ठोंबरे पाटलांनी म्हटलंय. चाकणकरांवर मुख्यमंत्री कारवाई करतील, मला विश्वास असल्याचं त्यांनी म्हटलंय. चाकणकरांनी पदाचा गैरवापर केला अशा शब्दात रुपाली ठोंबरे पाटलांनी टीका केली आहे. भोंदूबाबाला वाचवण्यासाठी त्यांनी पदाचा केलेला गैरवापर, SITकडे सगळं हे आलेलं आहे, म्हणून त्यांना मुख्य सूत्रधार करून तातडीने अटक केलेलं पाहिजे. मला माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यावर खरंच अभिमान आहे आणि मला खात्री आहे 2-3 आठवड्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या समोर आलं, त्यांनी तो गुन्हा दाखल करून घेतला. मुख्यमंत्री साहेबांनी किंवा SITच्या अधिकाऱ्यांनी, पोलिसांनी नाही केलं तर हायकोर्टात जाऊन आम्ही करायला लावणार ना. या गोष्टीला कारणीभूत राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा चाकणकर यांच्या संगनमताने त्यांनी हे सगळे अन्याय केलेला, अत्याचार केलेला प्रथमदर्शनी आपल्याला दिसते. त्याच्यामुळे त्यांना मूळ सूत्रधार करून, म्हणजे त्यांना या गोष्टीची माहिती असून सुद्धा भोंदूबाबाला वाचवण्यासाठी त्यांनी पदाचा केलेला गैरवापर, त्याच्यानंतर त्यांचे अनेक ज्या काही गोष्टी आहेत की प्रत्येक त्यांच्या कृत्यात यांचा सहभाग तिथं दिसून येतोय. SITकडे सगळं हे आलेलं आहे, म्हणून त्यांना मुख्य सूत्रधार करून तातडीने अटक केलेलं पाहिजे. नाशिकच्या मिरगावात भोंदूबाबा अशोक खरातच्या विरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय. खरातने ग्रामपंचायत निधीमधून मंजूर झालेली पाणी पुरवठ्याची टाकी
राजकीय दबावाचा वापर करत शिवनिका मंदिर ट्रस्टसाठी वळवल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय। गावातील वाड्या वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी ही टाकी मंजूर करण्यात आली होती, मात्र खरातने आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करत ही टाकी देवस्थानासाठी पळवल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। बंधुबाबा अशोक खरातचं सिन्नर येथील मिरगावात जे शिवनिका संस्थान आहे त्या संस्थांनी गावकऱ्यांची हक्काची पाण्याची टाकी जी आहे ती पळवल्याचा आरोप होत आहे। मी सध्या त्याच पाण्याच्या टाकी खाली उभा आहे आणि हीच ती पाण्याची टाकी आहे जी ग्रामपंचायतीने मंजूर करून आणली होती गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी, मात्र कुठेतरी राजकीय दबाव टाकून ही पाण्याची टाकी जी आहे ती शिवनिका संस्थांकडे वळवली आहे असा आरोप जो आहे आता गावकरी करत आहे। आणि साधारणतः 1 लाख लिटर ही पाण्याची टाकी आहे, त्याचा वापर करून त्यांनी ही पाण्याची टाकी संस्थांसाठी मंजूर केल्याचं आता बोललं जात आहे। कॅमेरासह अमित आडेसह कुणाल जायकर, TV9 मराठी, मिरगाव, सिन्नर। बोंधुबाबा खरातची नाशिकच्या पाथर्डी शिवारामध्ये कोट्यवधींची जमीन आहे। अशोक खरात अमावस्या आणि पौर्णिमेला जागा बघण्यासाठी यायचा। गावातील ग्रामस्थांनी माहिती दिली आहे।